सभापती महोदय, नाशिकमध्ये आता 2027 मध्ये कुंभमेळा होत आहे आणि त्या अनुषंगाने या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण जाताना पाहतो की बरेच जे आहे गरीब शेतकरी आपला शेतीमाल हे जे आहे रस्त्याने विकताना दिसतात। कुंभमेळ्याच्या वेळी निश्चितपणे तिथं रहदारी वाढणार आहे, लाखो भक्त जे आहेत या नाशिकमध्ये येणार आहेत आणि त्या तिथं जे आहे ट्रॅफिक जॅम होते किंवा रहदारीला अडथळा होतो साठी तुम्ही त्यांना त्या तिथून विस्थापित करणार किंवा तिथून जे आहे त्यांना ती विक्री करण्यास मनाई करणार। माझी विनंती आहे की या नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ही भाजी विक्री किंवा फळ विक्री करण्यासाठी जी आहे जागा आपण उपलब्ध करून द्यावी, त्यांची जी गैरसोय आहे त्यांची सोय करून द्यावी। शासनाने जे आहे उत्तरामध्ये सांगितलं आहे की 19 भाजी मार्केट जे आहे ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये केलेले आहे। एवढंच नव्हे तर आताची जी लोकसंख्या सांगितली आहे ती 21.71 लक्ष अशी लोकसंख्या सांगितली आहे। ही वाढीव लोकसंख्या झालेली आहे 10 वर्षामध्ये आणि मार्केट जे आहे ते फक्त 19च आहे। माझी विनंती आहे शासनाला की आपण जे आहे ही भाजी मार्केट या परिसरामध्ये वाढवावे, त्यात इथं जे आहे साप्ताहिक बाजारासाठी विविध ठिकाणी ओटे बांधून द्यावे, त्यांना जे पायाभूत सुविधा जे आहेत त्या तिथं देऊन या सर्वांना जे आहे भाजी विकण्यासाठी फळं विकण्यासाठी जे आहे तिथं जागा उपलब्ध करून द्यावी। आपण म्हटलंय दरात सुद्धा जे आहेत बऱ्याच ठिकाणी आपण जे आहे ओटे बांधून दिलेले आहेत, बाजारपेठ जे आपण निर्माण केलेले आहेत ते 10 वर्ष झालेली आहेत, तिथं जे आहेत ते ओटे जीर्ण झालेले आहेत, तिथं सुविधा जे आहेत जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे बरेच लोक जे आहेत आज रस्त्यावर जो आहे आपला भाजीपाला किंवा फळ जो आहे विक्री करण्यासाठी येत आहेत, तर त्या सुद्धा जे आहेत सुधारणा त्या भागामध्ये बाजारपेठेमध्ये आपण करावी ही जी आहे आपल्या शासनाला विनंती करतो। धन्यवाद। माननीय मंत्री महोदय, या लक्षवेधी आणि पंकज भुजबळ साहेबांनी जो मुद्दा सांगितलेला आहे त्या संदर्भात मी सन्माननीय पणन मंत्री रावल साहेबांना विनंती करेन की त्यांच्या अध्यक्षतेखाली रावल साहेब तुम्ही बैठकीचं आयोजन करावं। त्या ठिकाणी जागेची जबाबदारी महानगरपालिकेला देण्याच्या संदर्भामध्ये आपण तिथे चर्चा करू आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं शीतगृह आणि तुम्हाला अपेक्षित असलेला भाजीपाल्याचा नाश होऊ नये म्हणून असलेली पूर्ण प्रक्रिया ही त्या ठिकाणी उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि म्हणून सभागृहामध्ये माझी रावल साहेबांना विनंती आहे या संदर्भामध्ये आपण एक बैठकीचं आयोजन। सभापती महोदय, शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न भुजबळ साहेबांनी मांडलेला आहे। सभापती महोदय, याच्यामध्ये शहरामध्ये जर काही आपल्याला मार्केट उभं करायचे असतील मुंबई महानगरपालिका किंवा कुठली महानगरपालिका ते काम करत असते आणि म्हणून तो नगर विकासाकडे नाशिक शहर असल्यामुळे तो नगर विकासाकडे दिसतो। परंतु ग्रामीण भागामध्ये जर मार्केट कमिट्या उभ्या करायच्या असतील किंवा त्यांची व्यवस्था उभी करायची असेल तर ते पणन विभागाकडे येतं, परंतु सरकारमध्ये सगळ्यांची जबाबदारी एकत्रितच आहे। हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांची निगडीत आहे। भुजबळ साहेब, आपला प्रश्न जो आहे आता हा याच्यामधलं जे GADच्या माध्यमातून थोडं कन्फ्युजन झालं, कारण नाशिक शहरामध्ये शहर म्हटलं तर UDकडे जातं आणि पणन म्हटलं तर माझ्याकडे, तर परंतु आपण सारे एकच आहेत आणि विषय महत्त्वाचा आहे, सोडवणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपले जर काही प्रश्न असतील तर ते मी आता घेतो आणि त्या संदर्भात एक बैठक घेऊन तात्काळ त्याला निकाली काढण्यासाठी प्रयत्न करू। नाशिक महानगरपालिकेमध्ये शीतगृह बांधण्यासाठी जर जागा आवश्यक असेल तर ती महानगरपालिकेकडनं दिली जाईल, त्याच्यावर निधी उपलब्ध पणन विभागानं करून द्यावा आणि शीतगृह उभा राहावं। मंत्र्यांनी जे आहे एक चांगलं उत्तर सुद्धा दिलंय। याच्यामध्ये जे ही सुधारणा केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मार्गी लागणार आहेत, म्हणजे जिथं रहदारी आहे तिथं जे ट्रॅफिक जॅम होतं तो सुद्धा जो आहे कालात येणार आहे। माझी मंत्र्यांना ही एक दुसरी एक विनंती आहे की निलगिरी भाजी बाजार, कोणार्क नगर भाजी बाजार, सातपूर भाजी बाजार, आकाशवाणी भाजी बाजार हे सुद्धा जे आहे आपण जो आहे त्वरित समजा याच्यावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि ह्या निधी उपलब्ध करून त्वरित एक काम केलं तर ही सगळी माणसं जी आहेत शेतकरी जे आहेत त्या तिथं जातील आणि आपल्याला जो आहे रहदारीसाठी सुद्धा जो आहे चांगल्या रीतीने जे आहे रहदारीला खुला होईल। धन्यवाद। 4 जी भाजी मार्केट आहेत त्याचं अपग्रेडेशन करण्यासाठी ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या बजेटमध्ये पैसे उपलब्ध आहेत त्या पद्धतीनं जनरल बॉडीमध्ये हे सगळे विषय घेऊन आपल्याला अपेक्षित असलेलं अपग्रेडेशन करून देण्यात येईल।